44 दिवस झाले सारखं फिरतोय आहे, प्रत्येक जिल्ह्यात जातो आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांशी बोलतोय, त्यांच्यासोबत चर्चा करतोय. त्यांना काही गोष्टी सांगतोय. पण हे सगळ्या याच्यामध्ये जमीन एक आहे, कष्ट एक आहे, मेहनत सारखीच आहे आणि मग या सगळ्या याच्यामध्ये जगणारा आमचा जो शेतकरी दिसला आहे, तो सगळ्या इकडे काही फार समाधानी दिसला नाही. शेतीवर फक्त जो जगतो, तो किमान श्रीमंत झाला का? तर असं एकही चित्र आम्हाला दिसत नाही. गावातला मजूर असू दे किंवा तो शेतकरी असू दे, दिव्यांग बांधव असू दे, मेंढपाळ, मच्छीमारांसहित सगळ्यांचा जर विचार केला, तर मी गोंदियापासून सुरू केलेली सभा किंवा ही हक्क यात्रा काल रत्नागिरीच्या अ, अ, शेवटच्या एका टोकाच्या गावामध्ये आमची समाप्त झाली. जंगलातून सुरू झालेली यात्रा समुद्राच्या पाण्यापर्यंत आम्ही नेली आणि तिथं ते थांबवली. पण या सगळं फिरत असताना सगळे दुःख सारखेच होते. तिकडे धान उत्पादक शेतकऱ्याला लुटल्या जात होते. त्यालाही किमान हमी भाव भेटतं का? उत्पादन खर्च जेवढा होतं तेवढे पैसे भेटतं का? तर तिथेही ते ओरड तेच होती. गडचिरोलीपासून तर गोंदिया आणि इकडे भंडारा हे जर जिल्हे पाहिले तर हे धान उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. त्याच्यानंतर नागपूर, यवतमाळ इकडे तुम्ही वर्धा आणि विदर्भ आणि काही मराठवाड्यातला भाग पाहिला तर हा सोयाबीन, कापूस आणि तिकडे तूर उत्पादक शेतकरी आम्ही बघतोय. संत्रा उत्पादक शेतकरी आपण पाहतोय. हे तर लयाच गेलेलं आहे. म्हणजे आज मला काल एक मेसेज आला एका शेतकऱ्यांचा आणि त्यांनी मला मेसेज तर ते त्याचं नाव सांगणं बरोबर वाटणार नाही. आणि बच्चू भाऊ हे पैसे तर भेटलेच नाही. कारण आमचा तालुका त्याच्यात वगळला आहे आणि त्याच्यामुळं आता सोयाबीन जेव्हा मी गेलोय, तेव्हा ते ₹2,500 मागितले. म्हणजे पुरापेक्षा जास्त नुकसान आता भावात झालेलं दिसतं. कालचा मेसेज जो पाहिला आम्ही, तर तो ₹2,500 जर सोयाबीन कसं विकावं? तो धाडसच करत नव्हते. कारण ते सोयाबीन काढायला ₹5,000 खर्च आला आणि 2,500त विकायची व्यवस्था आली. पहिलेच उत्पादन कमी झालं आणि उत्पादन कमी झाल्यावर उत्पन्न वाढलं काय, तर ते पण कमी झालंय. सरकारनं सोयाबीनच्या भावाची 7,000 ची शिफारस केली. केंद्र सरकारनं 5,328 जाहीर केलं आणि सोयाबीन 2,500त विकावं लागतं. म्हणजे एका क्विंटल मागं त्याचं नुकसान नाही म्हटलं तर 3,000 ते 4,000च्या घरात जातं. हेच कापसाची अवस्था आहे. हीच संत्रा उत्पादक शेतकरी असेल, आंबा उत्पादक शेतकरी असेल, या सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आणि इकडे ऊसाचं पण तेच आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा किमान हमी भाव त्याला एफ-आर-पी जे भेटायला पाहिजे 3,550 भेटायला पाहिजे. 2-3 कारखाने सोडले तर ते तेवढे भेटतील. बाकी तर सगळे 3,000त विकावं लागतं. म्हणजे कायदा असताना सुद्धा तो पायदळी तुडवलं जातं. आंबा मला असं वाटलं का रत्नागिरीतला काजू उत्पादक, कारण मी जेव्हा 4थ्या वर्गात होतो तेव्हा काजू मोठ्या मुश्किलनं आम्हाला पाहायला भेटत होतो. तो सिऱ्यातला काजू. डायरेक्ट काजू तर आम्ही कधी पाहिलाच नव्हता. पण असं वाटलं काजू उत्पादक शेतकरी भरपूर श्रीमंत असेल. बदाम काढणारा, काजू घेणारा, हापूस आंबा जो सगळा गोडवा वाढवतो. जगाच्या व्यासपीठावर हापूस आंब्याची ओळख आहे. पण त्या शेतकऱ्याची जेव्हा काल आम्ही भेटलोय, तेव्हा तो सुद्धा त्याच्यातही त्या शेतकऱ्याच्या जीवनात कुठलाही गोडवा दिसला नाही. आणि एकंदरीत हे सगळं शेतकरी मारक धोरण सुरू आहे. हे चित्र मला पाहायला भेटलं आहे. दुःखाची गोष्ट काय आहे का सरकार लुटतं हे तर दुःख आहे, पण लोकं सहन करतं हे त्याच्यापेक्षा जास्त दुःख. मुळात हे सहन का करतात याचंच गमक अजून समजलं नाही. कारण मी जेव्हा परभणीची एक आत्महत्या पाहायला गेलोय, सचिन जाधवांची. तर त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ते सगळं जेव्हा पाहिलं त्यानं सांगितलं. त्यांच्या भावानं जेव्हा डोळ्यात पाणी येऊन सांगत होतं का आम्ही मागच्या वर्षी 3,000त सोयाबीन विकावं लागली आणि मोठी होप होती कारण त्यांनी सावकाराकडून पैसे घेतले होते. 5,000 भाव भेटेल अशा मानसिकतेनं तो वावरत होता. याच्यातले एवढे पैसे याला देईन, एवढे एवढे असे देईन. म्हणजे त्यानं सगळे गणित विकायच्या अगोदर लावून ठेवले आणि पाहिलं तर 3,000त जेव्हा विकावं लागले, सगळे गणित फेल झाले. त्याच्यातही अर्धे पैसे भेटले नाही. अर्ध्या पैशावरच समाधान राहावं लागलं आणि त्याच्या सगळ्या त्या विवंचनेत असताना त्यानं पॉइझन घेऊन त्यानं स्वतःची आत्महत्या केली. सगळ्यात दुःख असं आहे का त्याच्या पत्नीनं पण आत्महत्या केली. तिला 7 महिन्याचं बाळ तिच्या पोटात होतं. म्हणजे एकासोबत शेतकऱ्याची सचिन जाधवाची आत्महत्या झाली, पत्नीने आत्महत्या केली आणि तिच्यातल्या पोटातलं बाळसुद्धा मरण पावले. 3 लोकं
एकाच वेळेस गेल्यानंतर मी जेव्हा गावात भेटीला गेलो तेव्हा कुठलाही संताप नव्हता, राग नव्हता, द्वेष नव्हता, चीड नव्हती. सगळं काही शांततेनं सहन करणारे शेतकरी मला डोळ्यासमोर दिसत होते. सगळ्यात दुःख हे आहे, सगळ्यात गंभीर गोष्ट ही आहे. सरकार काय आहे ते जाऊ द्या, पण आम्ही कसे आहोत त्याचं चित्र मी डोळ्यासमोर पाहत होतो की किती नालायकी आलेली आहे. हा सचिन जाधव जर जातीच्या नावानं मेला असता, हिरवा, निळा, भगवा घेऊन मेला असता, तर त्याला किंमत राहिली असती. शेतकरी म्हणून मेला तर त्याची किंमतच संपलेली आहे. मांजरापेक्षा, कुत्रा मांजरापेक्षा आमचं मरण आता स्वस्त झालेलं आहे. कारण त्याला जबाबदार आम्हीच आहोत. आम्ही जातीच्या बाहेर निघायचं नाही ठरवलं, आम्ही धर्माशिवाय काही लढायचं नाही ठरवलंय. आणि मग पक्षाच्या गुलामीशिवाय आम्हाला जगायचंच नाही. गावागावात पक्षाचे गुलाम राहते आता. आणि पक्षानं हे बरोबर हेरलं आहे का किती गुलाम पैदा केले मी. काँग्रेसचे किती गुलाम आहे, राष्ट्रवादीचे किती, भाजपाचे किती, सेनेचे किती, प्रहारचे किती, काय असं ही गुलामी सोडली पाहिजे रे आता आपण. एकत्र होऊन लढता आलं पाहिजे. रोज मरणाऱ्या शेतकऱ्याला जर किंमतच शेतकरीच देत नसेल तर मग तुमच्या जगण्याला अर्थ तरी काय आहे. आता लढावं लागेल आणि ताकदीनं उभं राहावं लागेल. हे सगळे दुःख आम्हाला संपवता येतं. पैसा आहे ना, सरकारजवळ पैसा नाही अशातली गोष्ट नाही. साधा आपण पाहतोय का, साधं एक उदाहरण देतोय. आत्ता 500-550 कोटी रुपये मोदी साहेबांनी नॅनो कारवाल्याला दिले आणि काय व्याजानं दिले माहीत आहे? 0.01%. म्हणजे व्याज नसल्यासारखंच आहे. बकरीचं लोन घेतो तर 18% ते 26% जातं. बकरी घ्यायसाठी सामान्य माणूस. म्हणजे त्याच्या खिशातच पैसे नसतं, पण व्याजाचा दर एवढा वाढलेला असतं का त्याला जसं वाटतं हे कर्ज घेणं म्हणजे त्याला मृत्यूकडे घेऊन जाणं, मरणाकडे घेऊन जाणं असंच दिसतं आहे. आणि मग या सगळ्या हाल अपेष्टा आपण रोज पाहतोय. रोज रडताना आमचं शेतकरी दिसतंय. आणि म्हणून ही हक्काची लढाई आपण सुरू केलेली आहे. हक्क यात्रा आहे. मजुराच्या तर शेतकरी सुखी नसेल तर मजूर कसा सुखी होणार आहे? ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही त्याच्यासाठी आंदोलन करावं लागतं याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, या सगळ्यांच्या हाल अपेष्टा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पाहत होतोय. लोक मोठ्या चवीनं सांगतात, मोठ्या ह्यानं सांगतात की कोण आवाज उठवणार, पण तो मात्र एकत्र यायला तयार नाहीये. तो घरी बसून फक्त गोष्टी करापुरता शिल्लक राहिलेला शेतकरी दिसतोय. आणि मग याच्या विरोधात आम्ही तर थांबणार नाही. आप आए तो भी और नहीं आए तो भी. और आप साथ में आए तो गांधीगिरी से और नहीं आए तो फिर भगत सिंह गिरी से. धन्यवाद. ठीक आहे. या